बापू, रेड झोन हा तुमच्या प्रभागातला सगळ्यात मोठा विषय आहे. हो. रेड झोन मुळे अनेक लोकांच्या घरांवरती टांगती तलवार आहे. रेड झोन मुळे अनेक लोकांना स्वतःची घरं पुन्हा दुरुस्त सुद्धा करायचं म्हटलं तर त्यांना असं भीती वाटते की हे कधीतरी याच्यावरती बुलडोजर घालणार आहे. ही टांगती तलवार असताना ज्या काही अडथळे निर्माण होतात, तुम्ही आता 5 वर्ष ताई नगरसेविका होत्या, त्यांच्या कार्यकाळामध्ये असेल किंवा त्याच्या अगोदर तुम्ही म्हणाले की आम्ही सातत्यानं समाजामध्ये हा रेड झोनचा विषय सोडवण्याची धमक इथल्या स्थानिक नेतृत्वामध्ये नाही, असं वाटतं का तुम्हाला? असं नाही वाटत काय. हे रेड झोनचा तुम्ही मुद्दा काढला, हे काय आहे, नगरसेवकच्या भांडणात त्यांच्या भांडणामुळे हे लोकांना त्रास व्हायला लागला. त्यांची भांडणं काय देणे त्यांची त्यांना माहिती, दोघांना कसं भांडणं झाली. आता त्यांचे नगरसेवक तुम्हाला तर माहिती असेल कसं झाले भांडण. त्यांच्या भांडणामुळे हे लोकांना असे दिवस आले. होय, चालू काम होतं. म्हणजे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ज्या काही लोकांनी त्या रेड झोन मधल्या मिळकतीचं भांडवल केलं, त्यामुळे हा संकट निर्माण झालं. आज जवळ माझ्या मी पाहिलं, मी 8 बिल्डिंग बनवून रेडी आहेत, पण त्याचा वापर नाही करत. तुझे परमिशन देत नाही, लिगल त्याला देतच येत नाही. हा सामंजस्याचा प्रश्न सुटला असं वाटतं तुम्हाला? आता कोर्टात गेलो कसं सुटणार? नाही, कोर्टात जाण्याच्या अगोदर कोर्ट ट्रायल तुम्हाला जर सांगायला बापू की या कोर्ट ट्रायल मुळे कुदळवाडीतली जवळपास 900 एकर जमीन रिकामी झाली. जर कोर्ट ट्रायल झाली नसती समजा, किंवा सामंजस्याने हा विषय सोडवला असता, तर काही लोकांची घरं वाचली असती, काही लोकांचे व्यवसाय वाचले असते. आज तीच परिस्थिती, म्हणजे ही 2000 मला वाटतं 12ची घटना असेल, 2011 मध्ये जर का कोर्ट ट्रायल झाली नसती तर त्या घरांचा लाभ आज काही लोकांना मिळाला असता. अजून बरेचसे तिथले आज 1500 लोक बांधून राहतात झोपडपट्ट्यात, तर घरामध्ये त्याला स्वतःचं घर झालं असतं, स्वतःचं घर झालं असतं. आज आम्हाला तिथं काम करत एवढा काय त्रास होतो आमच्या, मला माहिती आहे. घरच्या नगरसेवकच्या माध्यमातून आम्ही तिथं गुडघे कमरेला पाण्यात जाऊन उभं राहावं लागते. पाणी चोकअप झालं की. पाणी काय चोकअप होते? वर सगळा ते मिलिटरीचा माळ सगळं उतार इकडेच खाल्ल्या साईडलाच. ह्याच्याकडून शक्तीभक्ती म्हणजे वरचा माळ आहे मिलिटरीचा, तर रुपीनगर आमचा जो वाढ लागतो त्या एकता चौक कमानीकडे, बरोबर, तिकडचं पाणी सगळं इकडेच. मोठा पाऊस झाला तर उतारच आहे, भौगोलिक परिस्थिती. ते काय नॅचरल उतारच आहे, ते पाणी येणारच काय झालं. मोठा पाऊस झाला तर घराने पाणी, बरोबर. तिथं आम्ही जीसीबी घेऊन जायचं, जिथं काय वाटेल ना, जिथं बघायचं नाही, मग परत कुठं चेंबर भेटेल, कुठं काय भेटेल, हे करायचं, समस्या सोडवायचा प्रयत्न करायचा, उकरायचं कसं पाणी दिले वाटलं घराने पाणी.